नमस्कार, आपण आता बघत आहात 24 लोक व्यासपीठ 24. कोयता बंद व उनका द व्हायरस दीर्घ लघुपटांसाठी कन्नडला भव्य ऑडिशन. दिग्गज सिने अभिनेते सुनील गोडबोलेंची विशेष उपस्थिती. शिरूर. धुळे जिल्ह्यातील शिरूरचे भूमिपुत्र तथा सिने कलाकार व कन्नड तालुक्यातील धामणी जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक, प्रथित यश लेखक, गायक, दिग्दर्शक, सिने अभिनेता प्रवीण कुमार आहिरे, अभिनीत आणि दिग्दर्शित तथा सौ अर्चना प्रवीण कुमार आहिरे निर्मित व नानाई फिल्म प्रस्तुत धागा हे बंद प्रीतीचे चित्रपटाच्या यशस्वी चित्रीकरणानंतर निर्माती सौ अर्चना आहिरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खास शालेय शिक्षण मंत्रालय महाराष्ट्र राज्यासाठी ऊस तोड कामगाराची व्यथा व त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर प्रकाश टाकणारा नानाई फिल्म्स प्रोडक्शनची आगामी निर्मिती असलेला कोयता बंद दीर्घ लघुपट, कोरोना काळातील स्थलांतरित होणारे कुटुंबाची व्यथा मांडणारा उनका द व्हायरस अशा 2 लघुपटांसाठी शनिवारी दिनांक 11 जुलै 2024 रोजी कन्नड येथे मराठी ज्येष्ठ सुप्रसिद्ध सिने अभिनेता सुनील गोडबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य ऑडिशन घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे हिंदी व मराठी चित्रपटातील नामवंत कलाकारांसह स्क्रीन शेअर करण्याची सुवर्ण संधी लाभणार आहे. या लघुपटात महाराष्ट्रासह स्थानिक परिसरातील ग्रामीण कलाकारांनाही विशेष संधी देण्यात येणार असून कलाकारांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे नानाई फिल्म्स प्रोडक्शन टीम तर्फे कळविण्यात आले आहे. अधिक संपर्कासाठी प्रवीण कुमार आहिरे सर, मोबाईल नंबर 72 085 21 608 किंवा संजय आव्हाड 72 63 89 20 88 या क्रमांकावर संपर्क साधावा. ऐका हो ऐका, गावातील सर्व नागरिकांनी लक्ष द्यावे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 सुरू करण्यात आला आहे. राज्यामध्ये मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी राबवला जात आहे. या अभियानांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO तुमच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन मतदारांच्या माहितीची पडताळणी करतील. आगामी निवडणुकासाठी एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये आणि मतदार यादी स्वच्छ व्हावी, हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. या कामासाठी आपल्या घरी BLO येथील त्यांना सहकार्य करून आपले फॉर्म भरून घ्यावेत. BLO भेटी दरम्यान पडताळणीसाठी आधार कार्ड, पासपोर्ट, जन्म प्रमाणपत्र किंवा निवासाचा पुरावा यांसारखी कागदपत्रे उपलब्ध करून द्या. आपले काम वेळेत पूर्ण करून घ्या.